आणि याच म्हटले गुल्हाने साहेब इथे आपली कला सादर करतील, तर आपण सर्वजण गाडी बाबांना वेळच करूया. संपूर्ण भारतामध्ये त्याचप्रमाणे आपल्या मुंबईमध्ये सुद्धा शासनाच्या वतीने हा जयंतीचा कार्यक्रम आहे. मुंबईत विदर्भ समाज आणि विदर्भ वैभव मंदिर यांनी वर्षभर बाबांचा हा कार्यक्रम करण्याचं ठरवलेला आहे. जयंतीचा सुरुवात आजच्यापासून आपल्या धर्मशाळेतून. ही धर्मशाळा संत गाडगे बाबांनी बांधलेली आहे. बाबांचे पाय या भूमीला लागलेले आहेत, म्हणून या ठिकाणावरून सुरुवात करायची अशी विदर्भ समाज संघ व विदर्भ वैभव मंदिर या आणि गाडगे बाबा धर्मशाळातर्फे हे आजचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. हे जयंतीचे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरे होतील वर्षभर, आणि विदर्भ समाजाने संघाने मोठमोठे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, ते नंतर जाहीर होतील. शेणगावला गाडगे बाबाचं जे जन्मगाव आहे शेणगाव, त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे. आज नागरवाडी गाडगे बाबांची अंतिम इच्छा होती नागरवाडीला जाऊन आपला देह ठेवायची. ते तीर्थक्षेत्र श्री नागरवाडी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. त्या ठिकाणी फार मोठ्या कटके मॅडम आलेले आहेत. टाळ्यावाजा सुंदर त्यांच्यासाठी. तुला गाडगे महाराज की राजश्रीताई कटके, डॉक्टर राजश्रीताई कटके या स्त्रीरोग प्रमुख सेंटच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि आपल्या विदर्भात आहेत, लातूरच्या आणि बऱ्याच वर्षापासून जेजेमध्ये आणि सेंटरमध्ये कार्यरत आहेत. आणि कामा हॉस्पिटल जे आहे मुंबईतलं, तिथे अधीक्षिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तशा जयश्रीताई या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचा हॅलो. मुंबईच्या लोकप्रिय महापौर एकनाथ भाऊ आणि अमोल भाऊ यांच्या हातात प्रयत्नाने पहिल्यांदा आणि गर्वाची गोष्ट अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी इथं घडलेली आहे. पहिल्यांदा जर भेट दिली असेल कोणी महापौराने तर इथून तावडे मॅडम ताई आपल्या या संस्थेला भेट देण्यासाठी इथं त्यांचं आगमन झालेलं आहे. तर जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. हा मान या संस्थेला मिळालेला आहे. असं कधीच घडलेलं नाही की आताच नुकतंच त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि त्या सर्व कामं टाकून बाकीचे या संस्थेला त्यांनी व्हिजिट केलेली आहे. निश्चितच आपण सर्वांना याचा आनंद होत आहे.
तर ते सर्व झालेलं आहे, फक्त पुढं पाठपुरावा फक्त पुढे न्यायचं आहे आणि बांधकाम चालू. बांधकाम करणारे पण आमच्याकडे तयार आहेत. बाबांच्या या धर्मशाळेमध्ये आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. या धर्मशाळेमध्ये संपूर्ण भारतातून रुग्ण उपचाराकरिता मुंबईला येतात व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. ही धर्मशाळा स्वतः गाडगे बाबांनी 1952 साली स्थापन केलेली आहे. आज या बाबांच्या संस्थेमध्ये आज संत गाडगेबाबांची 150वी जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त मुंबईच्या महापौर बाबांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. सद्गुरू गाडगे महाराज की. बघा इकडे. हां घ्या. हा महिलांचा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मोठा सन्मान आहे. त्या सरस्वतीचं रूप आहे, त्या दुर्गेचं रूप आहे आणि त्या रणरागिणी सुद्धा आहे. त्यांचे बरेचसे मी मुलाखती बघितलेले आहे. त्या मुलाखती आम्हाला असं वाटते की सक्षम महिला कशी असावी, सक्षम महापौर कसा असावा, हा आज आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला एक मुंबईचा महापौर 25 वर्षानंतर आम्हाला मिळालेला आहे. आम्हाला हे गर्वाची गोष्ट आहे आणि त्यांचं पाऊल या रुग्णालय गाडगेबाबा धर्मशाळेला त्यांचा पहिला पाऊल लागलेला आहे. निश्चितच ही धर्मशाळा भविष्यामध्ये भरभराटीला येणार हे निश्चित आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला असणार हे पण निश्चित. तरी मी तिथून आवडीचं जोरदार मनापासून स्वागत करतो. त्यांचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे, त्यांची दृष्टी आमच्यावरती पाहिजे. गाडगेबाबा संस्थेतर्फे खूप काही समाजकार्य 40-50 वर्षापासून ते होत आहे आणि हा एक अभिमानाची बाब राहतात. जे टाटामध्ये KM आणि संपूर्ण भारतातून या ठिकाणी पेशंट आलेले आहेत. त्यांची व्यवस्था 1954 सालापासून या ठिकाणी होत आहे. इथं आम्ही एका माणसाला 60 रुपये राहायचे घेतो ताईसाहेब आणि जेवण सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण आणि एका माणसाला 60 रुपये फक्त राहायचे घेतो. तेव्हा अशी ही व्यवस्था आहे. ताईसाहेब आलेले आहेत. खूप खूप सर्वांना आम्हाला आनंद झालेला आहे आणि समोर सगळ्यांनी इकडे समोर कॅमेरा, सगळ्यांनी कॅमेरा लक्ष इकडे प्लीज. थँक्यू. लक्ष इकडे प्लीज. यस समोर. वर्षापासून करत आहे. खूप सेवाभावी आहे आणि सर्व समाज संघाचे अध्यक्ष केशवजी माधव देसाई आपल्या या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांचं संस्थेच्या वतीने व्यवस्थापक अमोल ठाकूर करतील. आदरणीय राजेश डॉक्टर आदरणीय व्यासपीठावर आपल्या सगळ्यांच्या आवडत्या महापौर मॅडम रितू तावडे मॅडम, बाकी सन्माननीय अतिथी आणि या आज खरं तर संत गाडगेबाबा महाराजांची 150वी जयंती आहे. आपलं भाग्य आहे की आपण ह्या कार्यक्रमाला आहोत आणि खरं तर बघितलं तर गाडगेबाबांचा जो आयुष्य जे त्यांनी वेचलं सगळं समाजासाठी, तर त्यांचं एकच स्लोगन होतं की मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. ते एक चांगल्या प्रकारचे समाज सुधारक किंवा सोशल रिफॉर्मर आपण ज्यांना म्हणतो, समाजाला माणसाची जी मानवी मूल्ये आहेत ती समजून देऊन त्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी स्वतः हातामध्ये स्वच्छतेसाठी
प्रेरणा देण्यासाठी आणि एक असं म्हणतात ना की म्हणजे बोलावे तसे चालावे त्यांची वंदावे पाऊले आपली संतांची भूमी आहे आणि त्याच्यासाठी स्वच्छतेसाठी स्वतःच्या हातामध्ये त्यांनी झाडू आणि एकदम मट्ट घेऊन पूर्ण समाजाला म्हणजे एक संदेश दिला आणि रुग्णांसाठी पण त्यांनी खूप चांगली म्हणजे जर बघितलं निसर्गामध्ये की जे दीन दुबळे आहेत की ज्यांना खरंच गरज आहे तिथे आपण त्यांची सेवा करणं म्हणजेच परमेश्वराची सेवा करणं हे जे ब्रीदवाक्य गाडगेबाबांनी दिलेलं आहे ते घालून दिलेलं आहे आणि त्याच धर्तीवर आज आम्ही पण म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून पूर्ण आयुष्यामध्ये आम्ही त्यांचा वसा घेऊन पुढे थोडे चालत आहोत आणि मला असं वाटतं की मी आज 28 वर्षामध्ये या सगळ्या ज्या धर्मशाळा आहेत मॅडम त्या सगळ्यामध्ये पेशंटच्या नातेवाईकांना दूर पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातून देशातून पेशंट येतात आणि ह्या सगळ्या पेशंटला इथे अतिशय महत्त्वाचं चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी जेवणासाठी व्यवस्था केली जाते त्याच्यामुळे हे म्हणजे अतुलनीय हा कार्यक्रम आहे तो सतत असा मानव सेवाचा चालू आहे मी काही जास्त वेळ घेत नाही कारण आम्हाला मॅडमचं प्रमुख पाहुण्यांचं अतिथींचं आम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी माझ्या तुम्ही मला बोलवला मी सगळीच म्हणजे या सेवेमध्ये लागलेलं आहे आणि काही हरकत नाही आभार मानते व्यक्त करते मला वाटतं आम्ही आता मॅडमचं मार्गदर्शन घ्यावं असं विचार करून माझे 2 शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र. श्री संत गाडगे महाराज की सर्वांनी बाबाचं भजन बोलायचं आहे 2 मिनटं. बाबांचा जन्म आज शेडगाव या ठिकाणी झाला त्याला 150 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि महाराष्ट्र सरकारने संपूर्ण केंद्र सरकारने बाबाचा 150वा जयंती महोत्सव यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याचे महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ठरवलेले आहे. त्यासाठी विशेष तरतूद मंत्रिमंडळाने त्यासाठी विशेष तरतूद केलेली आहे. त्या तरतुदीमधून बाबांचा हा 1 वर्ष अनेक ठिकाणी गावागावामध्ये हा जन्मोत्सव कार्यक्रम सतत सुरू राहणार. बाबांनी जे समाजाला दिलं बाबांनी जे समाजाला साक्षर करण्याचा प्रयत्न केला बाबांनी जे रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि या मुंबईमध्ये 4 रुग्ण हे लागले. मी आमच्या महापौर मॅडमला हेच सांगू इच्छितो की जे गाडगेबाबांनी काम केलं मुंबई महानगरपालिका यांनी सतत अनेक वेळा गाडगेबाबांचे उपक्रम या ठिकाणी राबवले. 7 रस्ता इथे या ठिकाणी 7 रस्ता ठिकाणी गाडगेबाबाचं भव्य स्मारक 7 रस्ता चौकाला नाव दिलं असेल तर गाडगेबाबांचे बाबा स्टॅच्यू आहे. पण मी गाडगेबाबांनी सर्वात जास्त सेवा मुंबईमध्ये केली. शेवटचं कीर्तन बाबाचं वांद्रे हे बांद्रा जे तलाव आहे त्या ठिकाणी बाबांचं शेवटचं कीर्तन झालं. त्यानंतर बाबा मुंबईत आलेले आहेत आणि म्हणून बाबांचं कार्य मुंबईत कशासाठी झालं की गावातली जी रुग्ण आहेत गावातली जे मुलं आहेत ते मुंबईत आले त्यांना उपचार असावा तर म्हणून मी हे 150 वर्ष आमच्या तावडे मॅडमसाठी आज त्यांचं सौभाग्य चांगलं आहे की या थोर संतांच्या वर्षी 150व्या वर्षी ते महापौर झाल्या. त्यांना आम्ही गाडगेबाबा धर्मशाळा आणि गाडगेबाबा विषय त्यांचा शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो की आम्ही मॅडम गाडगेबाबाच्या शेंगावाला 5 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी भव्य स्मारक उभं करणार आहे. बाबांचा जो दशसूत्री कार्यक्रम आहे महापालिका मुंबई महापालिकेने अनेक वर्ष राबवला महाराष्ट्र शासनाने अनेक वर्ष राबवलं. स्वच्छता अभियान हे गाडगेबाबाच्या नावाने होतं. ते अभियान मला मी सांगतो की आम्ही इथून चालू केलं होतं. नंतर आर पाटील आबा त्यांनी ते अभियान शासनाच्या मार्फत चालू केलं आणि शासनाच्या मार्फत चालू आहे. आज ते शासनाच्या मार्फत चालू आहे. यात फक्त आम्हाला एकच खंत अशी झाली त्या अभियानाचं नाव बदली झालं आणि त्या ठिकाणी गाडगेबाबा स्वच्छता अभियान ते राहावं अशी आमची अनेकदा शासनाकडे मागणी झाली. पण ते मागणी जर आपल्या माध्यमातून मुंबईत तरी श्री संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान हे मुंबईत तरी महाराष्ट्रात तरी त्याचं नाव असावं हे आपल्याला आमची विनंती करतो. मुंबईमध्ये अनेक लोकांचे स्मारक उभे झाले सर्वांचे स्मारक उभे झालेले आहेत. तर असंच एक भव्य स्मारक बाबांचं दशसूत्री कार्यक्रमावर
या ठिकाणी आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या महापौरच्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी आपण करावं आणि त्यासाठी आम्ही पण आमच्याकडून आमचे जे सर्व ट्रस्ट आहेत आमचे जे संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून पण आम्ही सर्वांमध्ये आम्ही हे करू आणि तसं निवेदन मिळालं त्या ऑफिसमध्ये येऊ आणि समाजाला गरज आहे गाडगेबाबा योजनेची समाजाला गरज आहे आणि अंधश्रद्धा त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी स्वच्छता या सर्व गोष्टीची समाजाला गरज आहे आणि त्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या आदेशाने त्या मुंबईत काहीतरी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि विशेष म्हणजे आज आपण आपला वेळ दिला आपल्याला खूप ह्या आठवड्यात खूप आपण बिझी आहे एवढं बिझी आहे मला माहिती आहे स्टँडिंग समिती त्यानंतर बेस्ट समिती अनेक समित्यांचे इलेक्शन या 4-5 दिवसात कंप्लीट पूर्ण करायचे आहे तरी आपण वेळ काढून आपल्या एकनाथ भाऊच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आला या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो आणि मी इथे सांगतो नमस्कार आणि सर्वांनी एक भजन बोलूया गोपाला बोलेल आपण त्यानंतर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला 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 देवकी नंदन गोपाला तुला गाडगे महाराज की विनंती करतो. या ठिकाणी श्री संत गाडगेबाबा यांची 150वी जयंती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सेवा कर्म धर्म सेवेच्या माध्यमातून लोकांची सेवा करा आणि आपलं कर्तव्य पूर्ण करा आणि असं त्यांच्या पुण्य जयंतीला आपण सर्वांनी मला इथे बोलवलं हे माझं सौभाग्य मी समजते आणि मला यावेळी 150व्या जयंतीचा लाभ मिळाला मेयर म्हणून मिळाला मुंबईची महापौर म्हणून मिळाला हे मी माझ्या स्वतःचं सौभाग्य समजते की इतकं लहानपणापासून आम्ही श्री संत गाडगेबाबांची आम्ही धडे वाचत लहानाची मोठी झालेली आहोत त्यामुळे त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती म्हणजे सेवा करत राहा आणि तीच ईश्वर सेवा आहे आणि ही खरंच आहे निर्मळ मनाने सेवा करत राहणं ही हे आपलं कर्तव्य आहे हा आपला धर्म आहे आणि ह्याच्यातच ईश्वर आहे परमेश्वर ह्याच्यातच आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे तर या मार्गावरून आपण मार्गक्रमण करत असताना उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ आणि आपण सर्व बसलेले माझे बंधू आणि भगिनींनो त्या ठिकाणी मला इतका आनंद होतो आहे माझ्या आज 2 चेअरमॅन कमिटीच्या इलेक्शन्स असताना सुद्धा मी म्हटलं मला जायचंच आहे त्या ठिकाणी मला ती धर्मशाळा बघायची आहे की कशा पद्धतीने कॅन्सर पेशंटच्या रुग्णांसाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि त्यांना खूप गरज आहे तर या पद्धतीचं कार्य सुरू असताना आम्हाला या ठिकाणी बोलवलं जातं हे आमचं आम्हीच सौभाग्य समजतो श्री संत गाडगेबाबा हे अमरावती विभागातील शेंगाव या गावामध्ये त्यांनी सार्वजनिक स्वच्छता या पद्धतीचे खूप उपक्रम त्यांनी सुरू केलेले आहेत कर्ज काढू नये किंवा कर्ज काढून मुलामुलींची लग्न करू नये यावरती त्यांची जास्त जनजागृती असायची अंधश्रद्धेवरती त्यांचा बिलकुल विश्वास नव्हता तर नक्कीच घर पण चांगलं राहील आणि महिला जर चांगली असेल तर आपला समाज पण चांगला राहतो आणि आता तुम्ही बघताय मातृशक्ती तिथे उभी आहे तर त्यामुळे देवाभाऊच्या सगळ्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी आज आमच्या 4 कमिट्या झाल्या त्याच्यापैकी 3वरती तर महिलाच गेल्या आहेत मग BST असेल इम्प्रूव्हमेंट असेल आणि शिक्षण समिती असेल तर महिला शक्ती म्हणजे ह्याचा अर्थ महिलांची ताकद बघा आणि महिलांना किती वाव दिला जातोय ह्याचा अर्थ हा नाही की भावांकडे लक्ष नाही आहे 2.5 वर्षानंतर त्यांचंही येणारच नाही भाऊ बोलतील की आम्हाला ते बाजूला टाकले गेले असं काही नाही आहे पण महिलामध्ये एक खूप मोठी ताकद असते खूप शक्ती असते तिच्यामध्ये पूर्ण घर ती सांभाळते आपल्या पूर्ण कुटुंबाला सांभाळते आणि ती समाजसुद्धा सांभाळू शकते जे आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो तर अशा पद्धतीचं हे जे आहे HPV वॅक्सिनेशनचा जो ड्राईव्ह आहे ह्या ठिकाणी झाला पाहिजे तुमच्या माध्यमातून ते तुम्ही सुरू करा
तर खूप चांगला उपक्रम आणि त्यांनी दिलेली जी शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे आपण ते सगळ्यांनी काम करायला सुरुवात केली. मला इनफॅक्ट सत्यवांची असं होतं की मला इथे आज काम करायचं. मी त्या विचाराने आली होती की मला असं होतं की मला त्या ठिकाणी काही साफसफाई करायला मिळेल का. मी त्या विचाराने मी इथे आले होते खरं तर. म्हणून मी तिथेच कोणाला म्हटलं मी की माझं भाषणपेक्षा मला झाडू द्या, आता मला कचरा काढायचा, मला साफसफाई करायची. तर ती माझी आज म्हणजे कामाची आज पद्धत होती. पण हरकत नाही, तुम्ही मला कधीही बोलवा, कारण आपण घरात आजही कचरा काढतो. तर मी पण सगळं काम करूनच घरातलं येते, ते घर माझं स्वच्छ ठेवूनच मी येते आणि माझा परिसर पण मला आवडेल. माझ्या मुंबईकरांसाठी मी काम केलेलं आहे. आमच्या मोदीजींनी तर तेच सांगत, प्रधानमंत्री झाल्यावरती त्यांनी पहिल्यांदा स्वच्छतेचंच मोहीम हातामध्ये घेतली. तर अशा पद्धतीने काम करायला मला तर खूप आवडेल, कारण मी तळागाळाची कार्यकर्ती शेवटी. त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्यातूनच काम करून आम्ही मोठे झालेलो. तर अशा पद्धतीची शिकवण पुढे घेऊन जर प्रत्येकाने काम केलं तर मी राहते आणि तो माझा परिसर जर स्वच्छ राहिला तर मला वाटत नाही आपल्याला हॉस्पिटलला जाण्याची गरज पडेल. हो की नाही दादा? महाराजांनी दिलेली शिकवण घेऊन आपण पुढे जाऊया. आणि तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं. मात्र त्याचं भजन केल्यानं मनुष्य देव होते. म्हणून बायकोशी बोलते, पोरीशी बोलते, पोराशी बोलते, मित्राशी बोलते, भांडण करते, शिव्या देते, पण त्याला भजन करायची लाज वाटते. ज्या माणसाने भजन करायची लाज वाटेल तो माणूसच नाही.